ये मुंबई की संकटों से मुंबई को अगर बाहर लाना है ना, तो पुणे जाने से नहीं आएगा, ये समझ के चले लो, क्योंकि मुंबई का टेम्परामेंट बिजनेस से जुड़ा है, बिजनेस गुजरात के ब्लड से जुड़ा हुआ है, वो नेचुरली बाहर जाता है, और पढ़ना होगा तो पुणे जाएगा वो। सरस्वती पूजा उस तरफ है, लक्ष्मी की पूजा इस तरफ है। मित्रांनो, मराठी माणूस हा सरस्वतीवर प्रेम करतो आणि गुजराती माणूस हा लक्ष्मीवर प्रेम करतो असं कोण म्हणतंय? गुजरातचे ज्यावेळेस नरेंद्र मोदी आहेत, ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते ना, त्यावेळेस त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की मराठी माणूस हा सरस्वतीवर प्रेम करतो आणि म्हणून तो नोकरीचंच फक्त ज्ञान घेतो, त्याला नोकरीच करायची असते आणि तो सरस्वतीवर प्रेम करण्यासाठी कुठे जातो? नोकरीचं ज्ञान घ्यायला पुण्याकडे त्याचा कल जाण्याचा जास्त आहे. आणि गुजराती माणूस हा लक्ष्मीवर प्रेम करतो, त्याचा व्यापारावर प्रेम आहे, पैशावर प्रेम आहे, मग तो कुठे जातो? आर्थिक राजधानी कुठे आहे? देशाची, जगाचं आर्थिक केंद्र मुंबईकडे. मग त्याच्यामुळे गुजराती कोणकडे जाणार? मुंबईकडेच जाणार. मित्रांनो, ही गोष्ट ध्यानात घ्या, एकदम खरी आहे की आपल्याला नेहमी पहिल्यापासून आपली प्रत्येक वेळेस मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक आली ना, आपल्याकडे एकच मुद्दा असतो, तो म्हणजे मराठी माणसाचा टक्केवारी कमी झाली, मराठी माणसाची अस्मिता मिटायला लागली, लोकसंख्या कमी व्हायला लागली. पण याच्या मागे मुख्य कारण म्हणजे इतर प्रांतीय लोक नाही जे मुंबईमध्ये यायला लागलेत, याला जिम्मेदार फक्त मराठीच माणूस आहे. मित्रांनो, ते कसं तुम्ही विचार करा, आज जर तुम्ही बघायला गेलं तर पुण्याकडे आपला पूर्ण महाराष्ट्राचा कल जास्त आहे. पुण्यामध्ये बघा तुम्ही, सगळ्या महाराष्ट्रातल्या, विदर्भातून, मराठवाड्यातील, खानदेशातून, पश्चिम महाराष्ट्रातून सगळ्या ठिकाणून पुण्यामध्ये लोक येत आहेत, मराठी लोक. पण आपण मुंबईकडे बोलतोय का? थोडा विचार करा बरं. मुंबईमध्ये फक्त कोकणचा माणूस जातोय, तिथे मजुरी करतोय, नोकरी करतोय, जे काम भेटन ते करतोय, पण इतर महाराष्ट्रातला माणूस जात नाही. ही एक मुख्य कारण बनतंय की आपली मुंबईमध्ये मराठी टक्का वाढत नाहीये, उलट कमी व्हायला लागलाय आणि परप्रांतीय लोक वाढायला लागलेत. मित्रांनो, अजून एक गोष्ट मला सांगायची याच्यामध्ये की आपण प्रथम तर एक हिंदू आहोत, आपण एक सनातनी आहोत. त्याच्यामुळे भाषावर, प्रांतावर आपल्याला, तुम्हाला माहिती, तू बंगाली, तू पंजाबी, तू तमिळी, तू मराठी, असे वेगवेगळ्या जातीवर, प्रांतावर आपल्याला इथे येऊन, धर्मामध्ये येऊन आपल्याला असंच लढवलंय. इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलंय, निजामांनी राज्य केलंय, मुघलांनी राज्य केलंय, असंच राज्य केलंय आपल्याला जातीमध्ये लढून. तर ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा. प्रथम तर धर्म आहे, प्रथम तर तुम्ही हिंदू आहे, प्रथम तर तुम्ही सनातनी आहेत. आणि सनातनी म्हणजे कोण म्हणाले? त्याच्यामध्ये फक्त हिंदू टिळा लावणारे सोबत जे जैन आहेत, बौद्ध आहेत, जे भारतीय भूमीवर सगळे लोक राहतात त्यांना आपण हिंदूच म्हणतो. सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे सगळे लोक हिंदूच आहेत, सनातनीच आहेत. त्याच्यामुळे प्रथम अजून कॉन्ट्रोवर्सी निर्माण करू नका आणि कोणालाही विरोध करू नका. एखाद्या शहराचं जागतिकरण, आर्थिकरण वाढलं तर त्या शहरामध्ये लोक पोटभरा येतच असतात. कोणाला विरोध करण्याचा, जातीवर, प्रांतावर आपल्याला विरोध करायचा नाही. कोणी पण लोक येऊ द्या, फक्त आपला मराठीचा मुंबईमध्ये टक्का वाढवा. मराठीमध्ये जे काम भेटेल ते करा, नोकरी करा, उद्योग करा. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट मला बोलायची की आपल्याला विदेशात, बाहेरल्या प्रांतात नोकरी करायला जाण्याची सुद्धा गरज नाही. आपली जर मुंबईमध्ये जर तुम्ही मराठी टक्का वाढवला आणि मुंबईमध्ये जर औद्योगिकरण, विकासामध्ये जर मराठी माणूस सरसावला ना, तर मराठी माणसाला सगळ्या महाराष्ट्राला मुंबई एकमेव हे ठिकाणच जगू शकतं. मित्रांनो, ध्यानात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, फॉलो करा, शेअर करा आणि आपलं यूट्यूब चॅनल पण आहे, ते पण सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. प्रत्येक मराठी माणसापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. मित्रांनो, काही चुकलं असेल माफ करा.